मुंबई राज्यातील महानगरपालिका निवडणुकापूर्वीच सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारावर टांगती तलवार लटकली आहे। राज्यभरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बिनविरोध निवडीची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने सखोल चौकशीचे आदेश दिले असून संबंधित प्रभागांचे निकाल जाहीर न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे। विरोधी पक्षांनी या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप नोंदवत उमेदवारी अर्ज दाखल करताना दबाव, धमकी किंवा प्रलोभनाचा वापर झाल्याचा संशय व्यक्त केला आहे। या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने संबंधित प्रभागातील निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, निवडणूक प्रभारी तसेच पोलीस आयुक्त यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवले आहेत। हे अहवाल प्राप्त होईपर्यंत ज्या प्रभागामध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्या ठिकाणचे निकाल जाहीर न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। राज्यातील 29 महानगरपालिकासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली। त्यानंतर किमान 16हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे समोर आले आहे। यामध्ये कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि धुळे या सी वर्ग महानगरपालिकामधील भाजप उमेदवारांचा समावेश आहे। याआधी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्येही बिनविरोध निवडीचे प्रमाण लक्षणीय होते। दरम्यान आयोगाच्या या निर्णयामुळे संबंधित प्रभागातील राजकीय समीकरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून अहवालानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे।